ओम शांती. परमात्म्याद्वारे शिकविला जाणारा प्राचीन भारतीय सहजयोग. परमात्म्याद्वारे शिकविला जाणारा प्राचीन भारतीय सहजयोग. भारताचा प्राचीन योग सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे. आत्म्याची पूर्ण तत्वाची स्थिती आणि शीघ्रतेने आध्यात्मिक प्रगती करावयाची झाल्यास माणसाला राजयोगाच्या निरंतर अभ्यासाची आवश्यकता आहे. राजयोग म्हणजे स्वतःला आत्मा समजून आपली मनबुद्धी परमात्म्याशी एकाग्र करणे होय. परमात्मा हे सर्व ज्ञान गुण शक्तीचे ऊर्जास्थान आहे. त्याच्याशी बुद्धी एकाग्र झाल्याने आत्म्यामध्ये दैवी गुणाची धारणा करण्याची शक्ती प्राप्त होते. ईश्वरीय ऊर्जेमुळे आत्मा विकारावर विजय मिळवू शकतो. पूर्वजन्मांचे संस्कार परिवर्तन करू शकतो व संपूर्ण देव तत्वाला प्राप्त करू शकतो. तसे आपले मन चंचल असल्यामुळे ते काम क्रोधाती विकाराच्या अधीन झालेले असते. शास्त्र, भक्ती आणि गुरु यामध्ये गुंतून जाते. पण या राजयोगाच्या अभ्यासाने मात्र मार्ग शोधताना आपले मन परमात्म्याच्या स्मृतीमध्ये स्थिर होत जाते. देहासहित देहाचे सर्व संबंध विसरून आत्मस्वरूपात स्थिर होते. बुद्धी ज्योतिर्बिंदू परमात्म्याच्या प्रेमळ स्मृतीत सतत राहणे म्हणजे खरा राजयोग होय. राजयोगाचे मुख्य 4 आधार स्तंभ आहेत. ब्रह्मचर्य अथवा पवित्रता, ज्यामुळे मनुष्य देहापेक्षा विधेयी आत्म्याला पाहतो. ज्यामुळे बंधुत्वाची भावना, आत्मिक प्रेम व आनंदमय संबंधाचा अनुभव येतो. दुसरा, सात्विक आहार. जसे अन्न तसे मन म्हणून आपला आहार तामसी व राजसी असण्यापेक्षा सात्विक असणे आवश्यक आहे. तिसरा, सत्संग. जसा संग तसा रंग म्हणून सत्संग आवश्यक आहे. परमेश्वर, निराकार परमपिता परमात्मा शिव याच्या संगतीत सतत मन बुद्धीने जोडलेले राहणे हा खरा सत्संग. चौथा आहे दिव्य गुण. परमेश्वराच्या यथार्थ परिचयामुळे पुरुषार्थी स्वतःमधील द्वेष दूर करून दिव्य गुणाची धारणा करू शकतो. शुद्ध संकल्प, मधुर वाचा आणि सत्कर्म याद्वारे जीवन सुगंधित करू शकतो. योग्याचे जीवन हे सुख, शांती, प्रेम यामुळे प्रसन्न झालेले असते. तो अतींद्रिय सुखाचा अनुभव घेतो. ओम शांती.